कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आमच्या सोसायटीमध्ये 26 जानेवारीचा खूप छान कार्यक्रम असतो। त्या 26 जानेवारीमध्ये एक भटजी आले होते, त्यांना पत्रिका दाखवली, पण त्यांनी सांगितलं की गुरु आहे वगैरे असं त्यांनी सांगितलं, तर म्हणजे नाही जुळणार। मग ते आम्ही स्टॉप केलं। नंतर काही पुढे डिस्कशनच नाही झालं कोणाचंच। परत 2018 मध्ये वधूवर मेळाव्यामध्ये परत भेटलो। सासूबाईंनी परत माझा हात पकडला। मग सासरे आणि पप्पांचं थोडंसं डिस्कशन झालं तिथे की नाही आपण परत एकदा पत्रिका बघूया काय जुळते का। तर 30 गुण जुळले, लगेच जुळले नाही म्हणजे पत्रिका मला सांगा हे काय दही आहे का हो की बाबा पहिल्यांदा ते नीट लागलं नाही दही, आता ते पत्रिका दहीलकर झाले। बऱ्याचदा तसं होतं ना, वेगळ्या भांड्यात लावलं की ते दही असं घट्ट लागतं, तसंच झालं दहीलकर। तुमचं कसं काय बघण्याचा कार्यक्रम काय गणपती काळा चौकी आहे ना, भरपूर गणपती मंडळ आहे। बघायला आले होते, पण माझा स्वभाव खूप बोलका आहे, तर मला वाटलं की मला एकदा भेटायचंय त्यांना, बोलायचं आहे। तर मी एकदा भेटण्यासाठी मी त्यांना विचारलं, तर आई वडील बोले चालेल भेटू नये। भेटल्याच्या नंतर घरी आईने विचारलं काय मग आता बरं वाटतंय काय, मी म्हटलं नाही मला ते बोलत नाहीत फारसं, नाही जमणार। म्हटलं अजिबात बोलत नाही, नुसती मीच बोलत होती आणि ते शांत होते। ठीक आहे ना, तू बोलणारी आहेस, ऐकणारं कोणतरी हवं ना। बरोबर आहे म्हणे, होकार देऊन टाक। तेव्हापासून ते फक्त ऐका हो खरंच, आणि तुम्ही ऐकवताय। असं माझं अरेंज मॅरेज आहे, पण जरा किस्सा जरा वेगळा आहे। काय सांगा ह्यांच्यापेक्षा वेगळा काय किस्सा? कारण अरेंज असलं तरी ते आम्ही लहानपणाचे मित्र होतो। कधी लहान म्हणजे ऍक्च्युली आम्ही ना बीपीटी क्वार्टर्स मध्ये वडाळ्याला राहत होतो, आणि त्यांचे वडील आणि माझे वडील एकाच बीपीटी मध्येच कामाला होते ना, त्यामुळे आम्ही बिल्डिंग मध्ये एकत्रच राहत होतो पहिल्या माळ्यावरती। माझ्या मिस्टरांचा मोठा भाऊ माझ्या भावाच्या वर्गामध्ये, त्यांची बहीण मोठी ती माझ्या बहिणीच्या वर्गामध्ये, असं निघालं ते। आणि त्यानंतर मग त्यांचा मोठा भाऊ वाटतं बीपीटी मध्ये दवाखान्याच्या ट्रीटमेंटसाठी गेला होता, आणि माझी आई पण त्याच वेळेला गेली होती। मग असं ट्रीटमेंटसाठी हो दवाखान्यामध्ये, कारण तो स्टाफ दवाखाना होता ना, आणि त्यानंतर मग असा विषय निघाला। मग आईने पण खूप दिवसांनी बघितलं ना त्यांच्या मोठ्या भावांना, अरे राजन तू, आणि ते खूप जरा थोडीशी वीक वाटत होते। त्यांचं नाव राजन, त्यांच्या मोठ्या भावाचं, माझ्या मिस्टरांच्या मोठ्या भावाचं नाव राजन आहे। आणि त्याच्यानंतर मग तर त्याच्यानंतर मग आई बोलली की अरे असंच आहे, तर ते बोलले की विजूचं पण लग्न नाही झालं, मग आमच्या विनयचं पण नाही झालं, पण ठीक आहे मग आपण बोलून तर बघूया। मग ते जुळलं। मग अचानक मी त्यांना बघितलं ना, तर लहानपणीचे वेगळे होते आणि आता म्हटलं अरे बापरे कसे वेगळे वाटतात। चेहऱ्यामध्ये बदल, पण चेहरा ते अगोदर लहानपणी जरा गोरे होते ना, सावळे झाले ते, सावळे वाटली। म्हणजे बीपीडीतली मुलं सावळीच असतात, बालपण बीपीडीत आहेत ते। खेळायला ग्राउंड मोठं आहे ना, का ग्राउंड मोठं आहे, मग काय झालं? मग त्याच्यानंतर आम्ही पण बघितलं एकमेकाला, म्हटलं अरे बापरे, आणि आमचं असं जुळेल असं वाटलं पण नव्हतं। कसं वाटलं? आणि मग आणि ते स्वभावाने पण शांत आहे तसे। अरे वा, विनय आणि विजयाची प्रेम कहाणी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।